आज 3,000 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होतात. मध्ये आडता नाही, एजंट नाही, बिचौलिया नाही, कोणी नाही. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देखील आलेली आहे. सर्व बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. चॅनलला सबस्क्राईब केले की रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील. महत्त्वाची बातमी आहे. आता शेतकऱ्यांसह इतरांना देखील चांगली दिलासा देणारी एक खुशखबर आता समोर आलेली आहे. जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांप्रमाणेच आता राज्यातील शेतमजुरांसाठी विमा योजना लागू करण्यात येणार असून राज्य सरकारने 1,75,00,000 शेतमजुरांसाठी या योजनेची तयारी केलेली आहे. आता मंजुरी. पावसाची दडी. वाढत्या वाऱ्यामुळे पिके संकटात. काही भागामध्ये अद्याप तरी चांगला पाऊस झालेला नाहीये. नेमका जोरदार पाऊस होणार तरी कधी, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात. पीएम किसान पुढील हप्ता लवकरच जाहीर. आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार. होय, तुमची प्रतीक्षा संपणार असून पीएम किसान योजना 2,000 रुपये व नमो शेतकरी योजना 2,000 रुपये अशी प्रत्येकी 2 हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. मात्र सर्वात आधी पीएम किसान योजनेचा हप्ता आता तुमच्या बँक खात्यात मिळणार आहे. मग आता हप्ता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात मिळणार व कोणाला मिळणार ते आपण पुढे बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगा. वीज दरवाढीचे सौर ऊर्जा क्षेत्राला हादरा. सध्या स्थितीला माहिती. तसेच आता ही एक सौर ऊर्जा विजेसंदर्भातील बातमी झाली. तसेच पीक विमाबाबत देखील खुशखबर आलेली आहे व पीएम किसान हप्त्याबाबत पुढे आनंदाची बातमी एक आलेली आहे, ती बघणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा जिल्हा जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ. शेतकरी कर्जमाफीसाठी लाठीकाठी रोमणे हाती घ्या. बच्चू कडूंचे शेतकऱ्यांना आश्वासन असे पाहायला मिळत आहेत. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही, तुम्हाला काय वाटतंय आम्हाला सांगू शकता. कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट. जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस. आज जोरदार बरसणार. जनजीवन विस्कळीत. बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रिमझिम पावसामुळे काही ठिकाणी भाजीपाल्यामध्ये वाढ. आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता लाखो शेतकऱ्यांसह रेशन कार्ड धारकांची केवायसी बाकी पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला नागरी व पुरवठा विभागाकडून माहिती. 1,75,00,000 शेतमजुरांसाठी पीक विमा योजना. आनंदाची बातमी आली. कोणाला पीक विमा मिळणार पुढे बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पावसाच्या तडाख्यामुळे विदर्भात हाहाकार. सध्या स्थितीला अनेक नद्यांना पूर. 120 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती समोर. बोगस बियाण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट. कारवाईची मागणी. सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे बोगस बियाणे वाढले. महत्त्वाची बातमी. नाफेडने बांधावर जाऊन कांदा खरेदी करावी. राज्यातील शिष्टमंडळाने आता भेट घेतलेली असून कांदा खरेदी बाबतची माहिती. नांदेडमध्ये बोगस बियाण्यांच्या रॅकेटला कृषीची साथ. शेतकऱ्यांचा संताप उसळला. सध्या स्थितीला माहिती समोर आलेली आहे. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात मिळणार आहे. ज्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांच्या देखील बँक खात्यात आता पीक विमा मिळेल. तसेच पीएम किसान हप्त्याबाबत आनंदाची बातमी आलेली असून आता कधी मिळणार आहे ते पुढे आपण सांगणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा जेणेकरून पीक विमा तुमच्या जिल्ह्यात कधी मिळणार ती बातमी आपण नक्कीच देऊ. तसेच आता येत्या 15 दिवसामध्ये खरीप 2024 पिकांचा उर्वरित राहिलेला 400 कोटी रुपयांचा पीक विमा आता मिळणार आहे. काळजी करू नका. आजपासून काही ठिकाणी वाटप देखील सुरू होणार. सांगा साहेब, युरिया येतोय तर जातोय कुठे? हा खिशाला फटका कशासाठी? सध्या स्थितीला शेतकऱ्यांची मागणी आता पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला युरियाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत नसल्याचं शेतकऱ्यांचं सांगणं आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच एकंदरीत पाहायला गेलं तर आता युरिया खताचा तोटा कशामुळे होत आहे असा प्रश्न. वन्य प्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त. तसेच शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा सरकारचा निर्णय. शेतकऱ्यांना आता 10,000 नाही, 15,000 नाही तर 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. विधान परिषदेमध्ये घोषणा करण्यात आलेली असून वन्य प्राण्यांनी आणलेले नवे धोरण आता हे पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता वन मंत्र्यांनी हे नवे धोरण आणलेले असून शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात 50,000 रुपये मिळणार आहेत. तसेच आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हटलं तरी हरकत नाहीये, मोठी रक्कम मिळणार.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा. सध्या स्थितीला पणन मंत्र्यांची मागणी देखील पाहायला मिळत आहे. पणन मंत्री यांनी केंद्राकडे मागणी केलेली असून लवकरात लवकर पाठपुरावा करावा असे सांगण्यात येते. राज्यात नागरी भागामध्ये तुकडे बंदी कायदा रद्द, 15 दिवसात नियमावली. महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा. मालकी हक्क मिळणे होणार आता सुलभ. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता महसूल मंत्री बावनकुळे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील शेतकऱ्यांसह इतरांना चांगला दिलासा मिळणार आहे. आता तुकडे बंदीही आता बंद. पीएम किसानचा पुढील हप्ता आता जमा करण्यासाठी लवकरच होणार आता वितरित आदेश. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता या ठिकाणी नेमका हप्ता कधी मिळणार त्याबाबतची माहिती आता आपण बघणार आहोत. तर लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांना आता मागणी पाहायला मिळत आहे व नमोचे 2,000 रुपये हे सोबत द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कारण की आता शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या तोंडावर अडचण देखील आलेली होती. त्यामुळे आता दोन्ही हप्त्याचे पैसे लवकर आले तर दिलासा मिळू शकतो. मात्र आलेल्या माहितीनुसार आता या जुलै महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये खात्यात जमा केले जातील. त्यासाठी आता EKYC करून ठेवा, अन्यथा हप्ता मिळणार नाही. EKYC करणे गरजेचे आहे व अजून एक काम करायचं आहे जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला हप्ता मिळेल. ते कोणतं आहे आपण पुढे बघू. 40 गावात खरीप हंगामातील पेरा 94%. पावसाची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे. ही एक महत्त्वाची बातमी आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार का नाही पुढे जिल्ह्यांची यादी बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या जिल्ह्याची देखील आपण बातमी बघूयात. राज्यात पाऊस यथा तथा. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर कुठे जोरदार पाऊस पडतोय, कुठे मुसळधार पडतोय. मात्र काही भागात पावसाने अद्याप देखील विश्रांतीच घेतलेली आहे. चांगला दमदार पाऊस झालेला नाहीये. हलका पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्ग नाराज. आता 1 गुंठा जमीन खरेदी विक्री करता येणार. थेट सरकारने घेतला निर्णय जाहीर. तुकडे बंदी आता ही सरकारने बंद केलेली असून आलेल्या माहितीनुसार आता 1 गुंठा जमीन देखील तुम्हाला आता विक्री करता येणार आहे अशी माहिती आता समोर आलेली आहे. आता जर पाहायला गेलं तर सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार विरोधकांनी देखील याचे स्वागत केले. कागदोपत्री मुबलक. सध्या स्थितीला प्रत्यक्षात शेतकऱ्यांची DAP युरियासाठी 1-1. आता जर पाहायला गेलं तर कागदोपत्री मुबलक साठा दिसून येत आहे. मात्र सध्या स्थितीला खरी परिस्थिती पाहता खत साठा हा कमी. बांगलादेशच्या बंदीचा कांदा उत्पादकांना यंदा फटका. सध्या स्थितीला बांगलादेशच्या बंदीचा कांदा उत्पादकांना यंदा देखील फटका पाहायला मिळत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अद्याप तरी कांद्याच्या दरात चांगली वाढ झालेली नाही. 15 रुपये 16 रुपये किलो रुपयांपर्यंतच दर आहेत. चांगले दर आता वाढावात शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. अद्याप तरी दरात घसरण. महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी. आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाई राहिलेली रक्कम जमा केली जाणार आहे. तुम्हाला पण याचा लाभ घ्यायचा असेल तर फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा खूप फायदेशीर ठरणार आहे. आता आलेल्या माहितीनुसार जर पाहायला गेलं तर परंडा या ठिकाणी 8,56,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जी पाठवण्यात आलेली आहे म्हणजे 8,56,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात आलेले आहेत. तर तुळजापूर या ठिकाणी 45,59,00,000 रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेले असून काहींना हेक्टरी 12,000, काहींना 25,000, काहींना 15,000 रुपये असे पीक विम्याचे पैसे मिळालेले आहेत. अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार पुढे जिल्ह्यांची नावे बघणार आहोत. त्यासाठी राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. खोट्या कागदपत्रांच्या आधारे विम्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. आता डायरेक्ट जर तुमचं नाव काळ्या यादीत आलं तर पुढचे 5 वर्ष तुम्हाला पीक विमा कसलाच मिळणार नाहीये. 5 वर्षासाठी पीक विम्याचा लाभ कायमचा बंद करून टाकण्यात येणार आहे. ही एक महत्त्वाची बातमी आहे. हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे इथून पुढे आता बोगसगिरी चालणार नाहीये. बोगसगिरी जे कोणी करेल त्याचा थेट लाभ बंद. पेठ तालुक्यात पावसामुळे केवळ 6% भात पिकाची लावणी. मे महिन्यात पाऊस बाधणार. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम वाया जाण्याची चिन्हे. मे महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला मात्र जून जुलैमध्ये पावसाची कमतरता सध्या स्थितीला बघायला मिळत आहे बहुतांशी ठिकाणी.
खरीपातील नुकसानीचे 55 कोटी मिळण्याचा मार्ग खुला. सध्या स्थितीला शासनाला मिळणार 2300 कोटींचा परतावा. राणा जगदीशसिंह पाटील यांनी दिली माहिती. आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये 55 कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत. अखेर मुहूर्त ठरलेला असून शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात आता हे पैसे जमा केले जाणार असून थेट लाभ हा शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे चांगली खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाहीये. राणा जगदीशसिंह पाटील यांनी देखील दिलेल्या माहितीनुसार आता हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. कुणाला 15,000, काही शेतकऱ्यांना 20,000, काहींना 22,000 रुपयांपर्यंत देखील मदत मिळणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, चिंता करू नका. तसेच आता पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरच येत आहे. तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. अखेर शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय. खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा. सध्या स्थितीला लाखोंचे बक्षीस जिंकण्याची संधी. नवनवीन प्रयोगातून विक्रमी उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे प्रोत्साहन पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला खरीप हंगामासाठी स्पर्धा. कर्जमाफी देऊन 7/12 कोरा करा. सध्या स्थितीला पाहायला गेलं तर भंडाऱ्यामध्ये भर पावसात काढला छत्री मोर्चा. केंद्र व राज्य शासनाला किसान सभेचे नियोजन. लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी आहे. कर्जमाफीचा निर्णय झाला तर दिलासा मिळेल. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही, तुमची काय मत आहे, काय प्रतिक्रिया असतील, खाली कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जेणेकरून तुमच्या भागाची देखील आपण अपडेट नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. कर्जमाफीबाबत शेतकरी आक्रमक झाले. देशभरात पावसाचे थैमान. अनेक राज्यांमध्ये पूर परिस्थिती, जनजीवन विस्कळीत पाहायला मिळत आहे. एकंदरीत बघायला गेलं तर देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केलेला असून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड तसेच महाराष्ट्रातील पूर्व विदर्भामध्ये तुफान पावसाने हजेरी लावल्याने नुकसान. दिवसा पावसाचा कहर. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतशिवार बनले तलाव, शेतकरी हवालदिल. दिवसा या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला आहे. शेत तलाव देखील आता भरू लागलेले आहेत. काही ठिकाणी तलाव भरून ओसंडून वाहत असल्याने शेतकरी वर्ग आता सुखावला. विदर्भात पावसाचा धुमाकूळ. विदर्भामध्ये 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच राज्यामध्ये दिनांक 14 तारखेपासून हळूहळू राज्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. हवामान विभागाची माहिती. शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, 2-2 हजार रुपयांची रक्कम तुम्हाला लवकर मिळणार आहे. काळजी करू नका. तसेच या जुलै महिन्यात पीएम किसानचा हप्ता मिळणार अशा बातम्या देखील आता येत आहेत. त्यामुळे तुमची चिंता दूर होणार आहे. तसेच पीक विमा देखील मिळणार आहे. कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळेल, कोणत्या नाही, सर्व काही बातम्या आपण या चॅनलवरती पाहत असतो. रोजची रोज अशा बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र आपापला जिल्हा कमेंट करत नाहीत. कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.